नमस्कार मित्रांनो लक्षात घ्या. आत्ताच सध्या पोस्ट भरती झालेली होती. पोस्ट भरतीनंतर अनेक साऱ्या भरती निघत आहेत. त्याच्यासोबतच तुम्हाला मित्रांनो जशी नवीन योजना महाराष्ट्राची आलेली आहे, माझी बहीण लाडकी योजना, त्याच्यासाठीच तुम्हाला मित्रांनो नवीन अशी जागा निघालेल्या आहेत, जागा निघणार आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना खूप चांगली अशी संधी आहे. मुख्यमंत्री योजना दूत भरती भरती खूप अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि ही प्रत्येकांना एक रोजगार गावामध्ये मिळाल्यासारखा आहे. त्याच्यामुळे गावामध्ये एक रोजगार निर्मिती मिळेल मित्रांनो. त्याच्यामुळे या व्हिडिओकडे लक्षपूर्वक लक्ष द्या. लक्षात घ्या, हा जो GR आहे तो 9 जुलै 2024 यांच्या शासन निर्णयानुसार 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता याचा जो GR आहे मित्रांनो, समजा माझा आवाज येत नसेल किंवा समजत नसेल, पद्धतशीर तुम्हाला वाचण्यासाठी मी GR तुम्हाला कुठं मिळेल सांगतो. प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथं तुम्ही फक्त निमो लिहा, NIMO, आणि सर्च मारा. हा सर्च बटन आहे, सर्च मारा. एकतर तुम्हाला या लोगोचा जिथे कुठे तुम्हाला दिसेल निमो, हा लोगो आणि निमो कधी खाली असतो कधी वर असतो, याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ID डायरेक्ट होणार नाही, साईनअपचा ऑप्शन येईल. साईनअपमध्ये तुमचं नाव, गाव, डिस्ट्रिक्ट, मोबाईल नंबर टाका. OTP येईल आणि OTP आल्यानंतर नेटवर्क चांगला पाहिजे, ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट केल्यानंतर असा तुम्हाला डिस्प्ले येईल. असा डिस्प्ले आल्यानंतर वरती बघा, लेटेस्टवाले संपूर्ण तुम्हाला योजना इथे दिसतील. लाडका भाऊचा GR आहे, वयश्री योजनेचा GR आहे, मुख्यमंत्री योजना दूत भरती, याला अप्लाय करा. बघा, हे मी आता तुम्हाला सांगितलं 50 योजना दूत मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे शर्ती पूर्ण वाचून घ्या, कुठं काय होणार नाही. शासन निर्णय आहे खाली. शासन निर्णय जो आहे तुम्हाला शॉर्टकट सांगतो. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्याची मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. याचं उद्दिष्ट दिलं आहे, ठळक रूपरेषा, पात्रता कोण आहे लक्षात घ्या. शॉर्टकट सांगतो मी. हे जे ग्रामीण भागात आहे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 असं योजनादूत नेमण्यात येणार आहे. एकूण 50,000 आहेत. बघा, प्रत्येक ग्रामपंचायतला 1 देणार आहेत आणि शहरी भागामध्ये 5,000 म्हणून 1. त्यांना जो मानधन राहील तो 10,000 रुपये महिना राहील, कमी नाही. लक्षात घ्या, एका गावामध्ये 10,000 मध्ये भरपूर होते. 10,000 महिना मिळेल. त्यांचा जो करार असेल तो 6 महिन्याचा असेल. फक्त सुरुवातीला 6 महिन्याचा करार असेल, त्याच्यानंतर ते वाढवतील नाही वाढवतील ते त्यांचं. निकष लक्षात घ्या, इथे निकष दिलेला आहे तुम्हाला. पात्रता 18 ते 35 वर्ष पाहिजे, त्याच्यावर जमणार नाही. तो पदवीधर पाहिजे, 12वी 10वी जमणार नाही, ग्रॅज्युएशन पाहिजे. त्याला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे, त्याच्याकडे मोबाईल असणं आवश्यक आहे, तो टचवाला. त्याच्यानंतर त्याच्याकडे डोमेसेल असणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडे आधार कार्ड आणि बँक पासबुक असणं आवश्यक आहे. आता हे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत, त्याला वेळ आहे. जेव्हा काही ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर आधार कार्ड फॉर्म भरताना जो काही पासपोर्ट साईज फोटो लागेल, हमीपत्र लागेल, बँक पासबुक, हे सर्व डॉक्युमेंट घेऊन ऑनलाईन भरायचं आहे. त्याच्यात नेमणूक कसं होईल ते तुम्ही बघून घ्या. इथं पूर्ण नेमणूकची प्रोसेस दिलेली आहे. हे नेमणूकची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर इथे लक्षात घ्या, त्यांना काम का करायचे आहे, त्यांना निवड झाल्यानंतर काम का करायचे आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर हे जे संचालक आहेत ते सुद्धा थोडीफार माहिती दिलेली आहेत. हे जबाबदाऱ्या काय आहेत ते पाहून घ्या. हे ग्रामसंस्था करायची कामे कोणती आहेत, त्याच्यानंतर तरतुदी काय आहेत, संपूर्ण इथं माहिती. पूर्ण GR वाचून घ्या मित्रांनो आणि स्पष्ट वाचा. तुम्हाला उद्या जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही. डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते पाहून घ्या आणि आताच तयार करा.